आपल्यासोबत रामचंद्र रमणे आहेत सर. TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आचरेकर सरांच्या स्मृतीचं स्मारकाची निर्मिती होत आहे, तर कसा प्रसंग असणार आहे त्याबाबत काय सांगाल? खूप आनंदी आहे. मला पहिलं तर मला धन्यवाद द्यायचा आहे. हा जो कॉन्सेप्ट आम्हाला जो एक्सप्लेन करून सांगितलं गेलं आहे, हा जो प्रस्ताव पण आम्ही घेऊन गेलो राजसाहेबांकडे. राजसाहेबांनी 2 मिनटात हा प्रस्ताव, पण हा पुतळा नाही आहे. हा पुतळ्याच्या शिवाय हा जो सरांचा जो क्रिकेटर घडवलेलं क्रिकेट हा गेम आहे. या क्रिकेटमध्ये एवढं म्हणजे ज्या वस्तू आपल्याला लागतात, बॅट आहे, बॉल आहे, पॅड आहे, स्टम्प्स आहे, सगळ्या वस्तूचा एक आम्ही मॉडेल बनवला. त्या ते मॉडेल पण राजसाहेबांनीच डिझाईन केलेलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती आम्ही तारकर साहेब जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधले आहेत, आर्ट डायरेक्टर, त्यांना घेऊन हे काम करून या कामाला आम्हाला मिनिमम 3-3.5-4 वर्ष लागली हे सगळं हे करायला. म्हणजे ते आपल्याला वाटते की पुतळा आहे. पुतळा काही नाही. द्रोणाचार्य या आचरेकर सगळ्यांनाच ओळखतात. पुतळा करायचंच नव्हतं. आमचा कॉन्सेप्ट स्पोर्ट्सचा आहे आणि स्पोर्ट्सचे बॅट, बॉल, स्टंप हेच आम्ही जे मंगळवारी अनावरण करणार आहेत त्यांच्याच हस्ते आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते आम्ही ते मंगळवारी अनावरण करणार आहे. जे आपण स्मारक बांधताय त्याचं एकंदरीत वैशिष्ट्य काय असणार आहे, म्हणजे जनतेला जाणून घ्यायचं? रमाकांत आचरेकर सर, द्रोणाचार्य यांची कॅप, सरांची कॅप ही एवढी वैशिष्ट्य आहे की ती सरांची कॅप ती सकाळी घालायचे, 6 वाजता ग्राउंडवर यायचे सकाळी, ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उजेड असेपर्यंत प्रॅक्टिस चालू असताना ते कंटिन्यूस ती कॅप असायची. कॅप आहे आणि सांगितलं तर किट बॅग आहे, ग्लोव्ज आहे, पॅड आहे, बॅट आहे, स्टम्प्स आहेत. आणि या ज्या 2 बॅट आहेत, या 2 बॅटमध्ये जे सरांनी जे भारताला ते भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, समीर दिघे, संजय बागर, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, रामनाथ पारकर, बलविंदर सिंधू, 10 जणांची 5-5 जणांची त्याच्यावरती सिग्नेचर्स आहेत. ते हे पण एक वैशिष्ट्य आहे की हे पुतळा बघूनच कोणातरी एक कळलं पाहिजे की हे आचरेकर सरांचंच म्हणजे स्मारक आहे, पुतळा सोडून. एकत्रित आपण जे बोलतोय लोकार्पण होणार आहे, या लोकार्पणासाठी कोण कोण उपस्थित असणार आहेत? या लोकांमध्ये सरांचे जे स्टुडंट, जे सरांनी जे शारदाश्रम स्कूलला जे कोचिंग करायचे, सर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे सर्व्हिस करायचे, त्यांचा स्टाफ, त्यांचे नातेवाईक, मग त्यांचे बाकीचे स्टुडंट, बाकीचे जे इंडिया खेळलेले जे भारताला ज्यांनी रिप्रेझेंट केले, मी जसं नावं सांगतो, बलविंदर सिंग संधू, प्रवीण आमरे, भारतरत्न सचिन तेंडुलकर, समीर दिघे, रमेश पवार, हे काही जणं आता मॅचेस चालू आहेत बाहेर म्हणून अटेंड करू शकले नाहीत. पण आमचा हा उद्देश असा होता की आम्ही या तारखेला 3 डिसेंबरला करतो, ह्याच्या मागे पण एक मोठं उद्देश आहे की हा सरांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आम्ही कुठल्याही परिस्थितीत एका पायावर मी हे करत होतो की हा कार्यक्रम 3 डिसेंबरलाच व्हायचा होता. हे माझी प्लॅनिंगच होती. म्हणून मी सचिनच्या ऑफिसमधनं पण मला कॉल आला की कारण 6 डिसेंबर पण जवळ आहे, इथे खूप लोक येतात, पण तरी मी महानगरपालिका, मुंबई पोलीस या लोकांना मनापासून धन्यवाद बोलतो की मला ह्या जे परवानगी दिली आहेत या लोकांनी, ज्या 3 तारखेचा. खरंच आमचे G0चे अंबीसाहेब आहेत, बाकी आपले शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे DCP साहेब आहेत, या लोकांनी खूप मदत केली. आम्हाला 2 दिवसात परमिशन दिली आहे या कार्यक्रमासाठी. म्हणून हा जो दिवस आहे 3 डिसेंबर एकदम महत्त्वाचा दिवस आहे. खरं तर या क्लबचे जे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील या कार्यक्रमास उपस्थित असणार आहेत. ते बोलवले असतील, ते क्लबकडनं सगळ्यांकडनं हे गेलेले आहेत, आपलं काय इन्व्हिटेशन गेलेले आहेत, तर असेल येतील का नाही येतील माहिती. आता ते सगळं चालू आहे पॉलिटिशियनचं हे, तर निवडणूक. आपण बोलताय की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील येणार आहेत, अनिल देसाई देखील येणार आहेत. मग काय वाटतं पुन्हा एकदा ठाकरे फॅक्टर एकत्र येतोय का या निमित्ताने? मी स्पोर्ट्सच्या विचार करतो. राजसाहेब एक चांगली बॅटिंग करायचे, एक स्पोर्ट्समॅन म्हणून त्यांना चांगलं आहे, ते माझे चांगले मित्र आहेत. त्या स्पोर्ट्सच्या अँगलमधनं मी त्यांच्याशी खरंच आभारी आहे की त्यांनी मला इथपर्यंत आणून हा स्मारकाला एवढं मला मदत केली आहे. धन्यवाद. आपल्यासोबत हे होते रामचंद्र रमानी यांची अशी प्रतिक्रिया आहे की 3 डिसेंबरला आमचा जो सोहळा आहे आचरेकर सरांच्या स्मृतीचा, तो मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे, अशी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेशसह मी रवी कराड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.